बी रेडी स्टार्ट. तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986च्या कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा की तक्रारकर्ता त्यांचे व त्याच्या कुटुंबाची उपजीविका चालवित असल्याने पोल्ट्रीचे व्यवसायाकरिता बँकेतील ग्राहकांच्या ऑर्डर घेणे व देणे, बँकेतील आर्थिक व्यवहार सुलभ होण्यासाठी व विरुद्ध पक्षाचे जाहिरातीवरून व विरुद्ध पक्ष एकच्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट निरंतर तत्पर सेवा देण्याचे आश्वासन दिल्यावरून त्याचे दूरध्वनी यावरून 4 वर्षापूर्वी इंटरनेट कनेक्शन विरुद्ध पक्षाकडून घेतले. सुरुवातीला व्यवस्थित सेवा दिल्यानंतर तक्रारकर्ताचे इंटरनेट कनेक्शनला त्रुटी येऊ लागल्या व बंद पडण्याचे प्रकार घडू लागले. विरुद्ध पक्ष एक कडे तक्रार केली असता त्यांचे तंत्रज्ञ तात्पुरती दुरुस्ती करून जात असे, परंतु काही दिवसांनी सदर प्रकार वारंवार घडू लागले म्हणून तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष एकचे प्रमुख अधिकारी यांच्याकडे तोंडी तक्रार केली. त्यांनी तक्रारकर्त्यास अर्वाच्य शिवीगाळ व असभ्य भाषेत वर्तवणूक करून कार्यालयातून हाकलून दिले व तुला पाहून घेईन, तुझा धंदा बंद पाडतो, मग येशील भीक मागायला अशी धमकी दिली. पदाचा दुरुपयोग करून विरुद्ध पक्षाचे अधिकारी यांनी तक्रारकर्ताचे इंटरनेट कनेक्शन बंद केले. परिच्छेद. तक्रारकर्ता यांनी पुढे असे कथन केले आहे की त्याने दिनांक 1/1/2015, 15/1/2015, 24/2/2015 व 4/3/2015 एकूण 4 पत्रे विरुद्ध पक्ष 1 व 2 यांना दिली. त्या दरम्यान तक्रारकर्त्याने अनेक वेळा वैयक्तिकरित्या विरुद्ध पक्ष 1 व 2 कडे तक्रार दिली. तिसऱ्या तक्रारीनंतर विरुद्ध पक्षाचे मोहोळ येथील अधिकारी हे तक्रारकर्त्याकडे येऊन पाहणी करण्याचा देखावा करून रक्कम रुपये 36,000 चे मोडियम उपकरण विकत घेण्यास लावले व सदर मोडियम बसवल्यानंतर इंटरनेट कनेक्शन चालू होईल असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे मोडियम बसवल्यानंतरही आजपर्यंत इंटरनेट कनेक्शन चालू केलेले नाही व तक्रारकर्त्यास सदर उपकरणाचा भुर्दंड सोसावा लागलेला आहे. विरुद्ध पक्ष हे द्वेषबुद्धीने जाणीवपूर्वक तक्रारकर्त्यास इंटरनेट जोडणीपासून अलिप्त ठेवून नुकसान करीत आहे व त्रुटीयुक्त सेवा देत आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याचे अतोनात नुकसान झालेले असून त्यास दूरवर व्यवसायासाठी बँकेत जावे लागते व इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकांच्या ऑर्डर येणे बंद झाले व कच्चा माल, खाद्यान्न वगैरे ऑर्डर देता आली नाही. इंटरनेट माध्यमातून तक्रारकर्त्यास व्यावसायिकरित्या माहिती घेता येत होती, ती बंद झाली. तसेच तक्रारकर्त्याचे मुलांचे शैक्षणिक बाबींकरिता इंटरनेटची आवश्यकता होती, ती देखील बंद झाली. अशा पद्धतीने त्रुटीयुक्त सेवा दिल्यामुळे तक्रारकर्त्याचे नुकसान झालेले आहे म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमोर दाखल करून विरुद्ध पक्षाने त्रुटीयुक्त सेवा दिली असे जाहीर करण्याची व विरुद्ध पक्षाने विनाकारण तक्रारकर्त्यास इंटरनेट जोडणी खंडित न करण्याबाबतचे आज्ञार्थी आदेश विरुद्ध पक्षाला देण्याचे व नुकसान भरपाई रुपये 50,000, मोडियमची किंमत रुपये 36,000, मानसिक त्रासापोटी रुपये 5,000 व तक्रार खर्च रुपये 5,000 मिळण्याची विनंती केली आहे. परिच्छेद. विरुद्ध पक्षाने त्यांचा लेखी जबाब निशाणी 18 वर दाखल केलेला असून तक्रार अर्जास सक्त विरोध केलेला आहे.
विरुद्ध पक्ष यांनी असे कथन केले आहे की तक्रारकर्ता हा कार्यपद्धतीवर परिणाम होतो आहे, म्हणून विरुद्ध पक्षाला त्याकरिता जबाबदार धरता येणार नाही. परिच्छेद विरुद्ध पक्षाने पुढे असे कथन केले आहे की तक्रारकर्त्याने दुरुस्तीकरिता दिनांक 1/1/2015 रोजी पत्र दिले होते. त्याप्रमाणे श्री अशोक यांनी दिनांक 9/1/2015 रोजी चुकीची दुरुस्ती केली आहे. त्यानंतर दिनांक 30/1/2015 रोजी श्री अशोक यांनी चुकीची पाहणी केलेली आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 27/2/2015 रोजी दिलेल्या तक्रारीवरून सुद्धा श्री अशोक यांनी चुकीचे निवारण केलेले आहे, परंतु त्यावेळेस असे लक्षात आले की केबलचे बरेच नुकसान झालेले असून ते दुरुस्तीच्या पलीकडे आहे. तसेच दिनांक 2/3/2015 रोजी SDE, GTO आणि इतर 2 TMS श्री सुनील यांनी घटनास्थळाला भेट देऊन केबलची तपासणी केली व तक्रारकर्त्याच्या घराला सुद्धा भेट देऊन केबल कनेक्शनची माहिती देऊन रेडिओ मोडेम घेण्याचा सल्ला दिला आणि दिनांक 7/3/2015 रोजी रेडिओ मोडेम सप्लायरचे इंजिनियर यांनी हार्डवेअर फिटिंग बसविले. त्यानंतर दिनांक 10/3/2015 रोजी सुनील हे मोडेम कॉन्फिगरेशन जाऊन व ब्रॉडबँड सर्व्हिसची पाहणी केली आणि समाधानकारक असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर दिनांक 24/3/2015 रोजी तक्रारकर्त्याने ब्रॉडबँड प्लॅन घेतला. त्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक 4/4/2015 ची तक्रार दाखल केली, म्हणून सुनील यांनी ब्रॉडबँड फॉल्टची पाहणी केली व असे निर्देश दिले की रेडिओ मोडेम एंटिना हा फॉल्ट आहे व त्याची माहिती तक्रारकर्त्याला देण्यात आली आणि तो दुरुस्त किंवा बदलून घेण्यासाठी रेडिओ मोडेम सप्लायरकडे जावे असा सल्ला दिला. त्याप्रमाणे सप्लायर यांनी दिनांक 18/4/2015 रोजी बदलून दिला व ब्रॉडबँड सेवा चालू करण्यात आली. श्री अशोक यांनी तपासणी केली. वरील सर्व कारणावरून तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यात यावी अशी विनंती केली आहे. स्टॉप.